पाटण तालुक्यातील महिंद सळवे पानेरी या गावात गेले 3 दिवस झाले लाईट नसल्याने लोकांची अडचण निर्माण झालेली आहे। स्मार्ट मीटर बदलण्यासाठी जेवढ्या तळमळीने काम केले गेले त्याच तळमळीने वायर खालून जाणारी झाडे ही छाटण्यास, मोडकळीस आलेले पार्ट्स, खराब झालेल्या वस्तू हे बदलण्यासाठी तत्परता दाखवली जात नाही। त्यामुळे अशा प्रसंगाला थोडासा पाऊस पडल्यावर सामोरे जावे लागते। अनेक ठिकाणी डीपी खराब आहे, ट्रान्सफॉर्मर खराब असून बदलण्यास वेळ व निधी नाही, परंतु घरोघरी स्मार्ट मीटर लावण्यास हजारो कोटीचा निधी आहे, असे बोलताना सामाजिक कार्यकर्ते राहुल शेडगे यांनी माहिती दिली। जय शिवराय। स्मार्ट मीटर बदलणे एवढं तातडीमध्ये घाई केली, माणसं घरात नसताना गपचूपमध्ये यायचं, मीटर बदलून जायचं। अशी कोणती इमर्जन्सी होती की मीटर बदलणे गरजेचं होतं? मीटर जर योग्य आहेत तर लोकांना विश्वासात घेऊन बसवणं गरजेचं होतं। मीटर बदलणे ही काळाची गरज आहे, स्मार्ट मीटर असेल सांगितलं जातं, परंतु सेवा सुविधा देताना पुढच्या गोष्टींचा विचार केला पाहिजे। तोंडावरती पावसाळा असताना त्याच्यापूर्वी जी आपण शेतीची मशागत करतो किंवा इतर कामांची मशागत करतो किंवा देखभाल करतो, तसेच महावितरणची देखील जबाबदारी आहे पावसाळ्यापूर्वी सर्व गोष्टी व्यवस्थित करून घेणे। आज 3 दिवसापासून आमच्या गावामध्ये लाईट नाही आहे। सनपूरपासून वरचा जो डोंगर भाग आहे, पायशी पानेरी, आमचं स्वतःचं महिंद सळवे या गावांमध्ये 3 दिवसापासून लाईट नाही आहे। लाईट नसल्यामुळे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आला आहे पाण्याचा। पाणी गावामध्ये सोडायचं कसं? पाऊस नाही आहे, लोकांनी पावसाचं पाणी भरून वापरलं असतं, पाऊस देखील नाही आहे। या ठिकाणी कुठलाही अधिकारी उत्तर देण्यास बांधील नाही आपल्याला। या ठिकाणी एकही अधिकारी उपलब्ध नाही। जे महावितरणाचे कर्मचारी आहेत त्यांचा कोणाचाही संपर्क होत नाही। संपर्क झाल्यावर ते सांगतात रेंज नाही, आमचं काम चालू आहे। मग असलं कसलं काम चालू आहे की 3 दिवसापासून ह्या भागामध्ये लाईट नाही आहे? पावसाळ्यापूर्वी या सर्व गोष्टींची देखभाल दुरुस्ती करणं गरजेचं असतं। किमान आत्ताच्या ह्या परिस्थितीमध्ये नागरिकांना कळावं की बाबा नेमकी लाईट कशामुळे गेली आणि लाईट कधी येणार। कुठलाही अधिकारी संपर्क होत नाही। आता या ठिकाणी ढेबेवाडीमध्ये आलो आहे, सोबत गावकरी आहेत, या ठिकाणी अधिकारी उपलब्ध नाहीत। महावितरणचे इतर कर्मचारी मागील 2 दिवसापासून बेपत्ता अवस्थेत आहेत। संपर्क होतो आहे, काम चालू एवढंच सांगतात। एका दुसरा फोन लागतो आहे, परत दिवसभर फोन लागत नाही आणि समाजामध्ये संभ्रमता निर्माण करण्याचं काम होत आहे। ज्या तत्परतेने इतर कामं होतात, उदाहरणार्थ स्मार्ट मीटर बसवण्याचा जो कार्यक्रम मोठ्या प्रमाणात चालू आहे, त्याच तत्परतेने ही बाकीची कामं का होत नाही, हा सर्वात मोठा प्रश्न आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या सर्व ढिसाळ कारभाराला जबाबदार कोण आणि याला उत्तर कोणी द्यायची? नागरिकांचा जो होणारा मोठ्या प्रमाणात त्रास आहे त्या त्रासाला जबाबदार कोण, यावर विचार व्हावा। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।